लास्ट ब्लॉकमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालो होतो दगडूशेठला जाण्यासाठी सगळेजण तयार होऊन. सो आता आम्ही चाललो आहोत दगडूशेठला. सो माझे फ्रेंड निकिता वगैरे आम्ही असं 4-5 जण म्हणजे टोटल 8 जण होतो आम्ही गाडीमध्ये पहिलं पेट्रोल भरलं आणि निगडीमधला रस्ता बंद होता तर आम्ही अपोजिट साईडनी BRTने जात होतो. तेवढ्यात पुढून पण BRT होती ची बस आली आणि मागून पण. आणि नंतर गाडी मी चालवायला लागले आणि मी खूप जास्त फास्ट गाडी चालवते. सो पण मला भारी वाटतं गाडी चालवायला. सो मी येताना मी स्वतः केलं होतं म्हणजे मी स्वतः चालवली होती गाडी. आणि सो नंतर फायनली आम्ही दगडूशेठला म्हणजे पुण्याच्या इथे पोचलो होतो. नंतर एवढी गर्दी जास्त होती म्हणजे अजून मंदिर ओपनही नव्हतं झालं तरीही ओपन व्हायच्या आधीच एवढी गर्दी चालू झाली होते. सो मग आम्हाला तर काही दर्शन भेटणार नव्हतं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, थोडेफार फोटोज वगैरे काढले आणि नंतर आम्हाला खूप भूक लागली होती तर आम्ही कुठे जाणार खायला संध्याकाळचं. तर नळ स्टॉप वगैरे काहीतरी आहे असंच म्हणतात ते. तर आम्ही गेलो होतो तिथे बंद होतं. मग थोडंसं पुढे आम्ही गेलो तिथे. नंतर मी खाल्लं म्हणजे माझा उपवास होता सो त्यामुळे मी फक्त चहा पिला आणि तिथून निघाले मी. सो आम्ही पोचलो होतो आमच्या इथे TTM कॅफेपाशी. नंतर आमचं ठरलं की ट्रेकिंगला जायचं कुठे तर घोराडेश्वरला. सो मग आम्ही निगडीमध्ये आलो. निकिता गाडी शिकत होती सकाळच्या 4 वाजता. सो निगडीमध्ये येऊन आम्ही चहा वगैरे पिला आणि आमचं असंच ठरलं की निघूया आपण डायरेक्ट तिकडे चहा वगैरे पिऊन. नंतर चहा पिल्यानंतर मी वगैरे माझे सगळे मित्र, आमचे यातले 2 मित्र कॅन्सल झाले होते आणि भक्ती शक्तीच्या रोडने आम्ही चाललो होतो पुढे. आणि मला ट्रेकिंग करायला खूप जास्त आवडतं. सो नंतर आम्ही सकाळच्या 4:30 वाजता पोचलो होतो घोराडेश्वरला. सो आमच्याकडे पाणी नव्हतं, आमच्या फोनमध्ये जास्त चार्जिंग नव्हती तरीही आम्ही म्हणजे वरती गेलो. आणि सकाळी एवढं फ्रेश वाटत होतं म्हणजे सकाळी कोणीच नव्हतं तिथे. आणि नंतर दगडूशेठ झाल्यानंतर आम्ही घोराडेश्वरला आलो होतो आणि वरती मस्त महादेवाची आरती झाली आणि खूप जास्त प्रसन्न वाटलं.